यात धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। एकाच नंबरच्या 2 स्कूल व्हॅन आपल्याला पाहायला मिळतात। मात्र गेली अनेक महिन्यांपासून या दोन्ही प्रायव्हेट स्कूल व्हॅन लहान चिमुकल्या मुलांना घेऊन रस्त्यावर धावतायत। शहरात 2 गाड्या एकच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभागाला याची साधी भनकही नव्हती। इतकंच नाही तर या दोन्ही गॅस किटवर चालत असून संस्था चालक खुलेआमपणे प्रायव्हेट स्कूल व्हॅनमध्ये घरगुती गॅस भरताना दिसून येत आहेत। याची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नेहाल भुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेहाल, नेमका काय प्रकार? नक्कीच मॅम, हा धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघडकीस आला आहे। भंडारा शहरातील एका प्रायव्हेट स्कूलमधील एकाच नंबरचे 2 प्रायव्हेट स्कूल व्हॅन खुलेआम रस्त्यावर धावत आहेत। मागील अनेक महिन्यापासून या दोन्ही प्रायव्हेट स्कूल व्हॅन लहान चिमुकल्या मुलांना घेऊन रस्त्यावर धावताना आपल्याला दिसत आहेत। मात्र शहरात 2 गाड्या एकच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभागाला याची साधी सुद्धा कल्पना सुद्धा नव्हती। इतकंच नाही तर या दोन्ही व्हॅनमध्ये अवैध गॅस किटवर चालत आहेत। मात्र ह्या संपूर्ण प्रकार हा खुलेआम एका प्रायव्हेट स्कूल व्हॅनमध्ये सुरू आहे आणि यामध्ये एका घरगुती गॅसचा सुद्धा म्हणजे त्या व्हॅनमध्ये उपयोग करत आहेत। याची कुठलीही परवानगी त्या व्हॅनला आहे नाही। मात्र हा सगळा प्रकार भंडारा शहरातील MRC कॉन्व्हेंट स्कूलमध्ये खुलेआम सुरू आहे आणि हा संपूर्ण प्रकार आता कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या संदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता आरटीओ विभाग या दोन्ही अवैध स्कूल व्हॅनला शोधून कारवाई करणार असल्याचे आरटीओ अधिकारी सांगत आहेत। मात्र हा धक्कादायक वास्तव भंडारा शहरात सुरू असून सुद्धा यामध्ये पोलीस विभाग व आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे जिल्ह्यात आणखी असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र यावरून संपूर्ण असं निदर्शनास येते की भंडारा जिल्ह्यात आणखी किती वाहने एकाच नंबर प्लेटची धावत आहेत हे पाहणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे। बरं नेहाल, धन्यवाद या माहितीसाठी। इन्स्ट्रक्शन्स दिले, सदरची जी काही वाहने आहेत ती तपासून त्याप्रमाणे जी काही कारवाई शासकीय आहे त्याच्यावरती करायची असं त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। काय नेमकी कारवाई सेम नंबर प्लेटच्या गाड्या असल्याने त्या आयडेंटिफाय करावं लागतील, ते कुठले वाहनं आहेत। ते एकच नंबरची एक असू शकेल पण दुसरी कुठली आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे तपासल्याशिवाय नाही सांगता यायचं। तपासण्यालाच दिलेलं आहे। डोंबिवली पश्चिमेच्या